बोल बोल. पेढे काय करतो का तुला कॉल करतो. अरे आता जस्ट आलो 2 मिनिटं थांब श्वास करू. हॅलो. भाई हे बघा हे बंडल मागवलेत पार्टीने. हे पार्टीने सुट्टे पैसे मागवलेत. पण या सुट्ट्या पैशांचे पैसे भरून मागवलेत. असेच बंडलने आणलेत. हा ओमी बँकेत कामाला आहे. याने या पैशांबदले पैसे घेतले सुट्ट्या पैशांचे. म्हणजे आता हे 10,000 आहेत तर 10,000ला 10,000 नाही, त्याच्यावरती एक्स्ट्रा अमाऊंट लागते. तो चार्ज असतो बँकेचा, म्हणजे ओमीचा चार्ज असतो तो. बँकेत असतो. हा. आणि हे बघा हे भावा बहिणी मागवलेत 20,000. आता ह्याच्यावरती भावा बहिणी यायला दिलेत 25,000. एक आहे 25 नाही, किती मला बोलस 23,000. हा म्हणजे 23,500 वरती म्हणजे 3,500 रुपये बँकेचे आणि 20,000 रुपये यायला भेटणार फक्त. तसेच हे पार्टीने पैसे मागवले सुट्टे. हा बंडल असे उडव डायरेक्ट बाबू. भावा बहिणी आता लोक विचारतील ए बाबू, लोक विचारतील भावा बहिणी बंडल कशाला मागवले तेवढे. कुठे अच्छा जवानी से अब जंग होने लगी, ये छोरी मेरी दंग होने लगी, कोई मारे इशारों से डंग 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 डंग. हे भाई असं काय ना त्याच्याकडे असतो, त्याच्याकडे स्टॉक असतो असं ठेवलेला पैशांचा. पण हे आपल्याला पार्टीला द्यायचे आता नांदेडला. पकड बॅग, चल चल टाटा बाय बाय टाटा. आशीर्वाद देतो ना. चला भाई निघा, चला निघा. वाजल्या बघा किती. अगं भाजी चपाती घेतली ना खातो. बायकोने डब्बा दिला, डब्बा शाळेतला पोरांना देतात तसा डब्बा दिलाय. चला बाय बाय. चले बाय बाय. तू बघ पिक्चर बघ आणि खा तू चला बघ मी पण बघतो. अरे तुला त्यांनी आवाज द्यायचा. तेरे तेरे लिए लोड़ा में जाऊं, तेरे लिए सामान निकालू म्हणजे लोडा मजा आपला इंस्ट्रुमेंट. हा नाही तर भलतं द्यायला हा भाव भाई घरातून भाई बॅग घेऊन सेट घेतलेला भाव वन साईड मध्ये आलाय का पुणे बिण्यावरून. भाई सामान आपलं सगळं सेटअप करायचं सामान चालू, काम चालू आहे. अरे आई बेसच्या खालती नको टाकू, सोड आणि याच्यावरती लपट. ते ॲरो दिलेत ना त्याच्यावरती लपट ना उडणार. मी काय बोलतोय ते विमल बंद झालं तर त्याबद्दल 2 शब्द बोल ना जरा. मी विमल बंद झाला आज. नाही नाही नको ना आता नको. आपण उद्या इंटरव्ह्यू घ्या तुझा. उद्या इंटरव्ह्यू घ्या उद्या. तो चलिए शुरू करते हैं. जय हिंद जय महाराष्ट्र. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्व. मी अमन सुनील दयावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपण मगापासून ब्लॉग सुरू केला आहे आणि तुम्ही मगापासून बघताय आहे. आपण घरी थोडंसं शूट केलेलं आणि डायरेक्ट आपण आता आपल्या गोडाऊनच्या इथं आलो आहे. आणि आत्ता आपला सीन असा आहे की आपला अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा नांदेडमध्ये शो आहे हळदी समारंभात. आणि पार्टी जे आहे ते आपले मीरा भाईंदरचे आपले सर्वांचे लाडके नेते म्हणजे आपले महेश दादा जगताप यांचा हळदी समारंभ म्हणजे विवाह सोहळा नांदेडमध्ये. तर त्या संबंधित आपण हळदी सोहळा जो आहे तो आपण वाजवणार आहे. म्हणजे आपले सर्व मित्रच आहेत आणि आपले स्पेशल मित्र आहेत जे अमेरिकेमध्ये बसून बघतात आहेत. आपले भाऊ आहेत ते अमेरिकेमध्ये बसलेत आणि स्पेशल आजच्या कॉलसाठी त्यांचा खूप मोठा हात आहे. म्हणजे उद्याच्या कॉलसाठी म्हणजे आपला स्वप्नील भाऊ झाला, परत आपला सनीत गुजर भाऊ झाला, हे तिकडे बसून म्हणजे या कॉलसाठी खूप असा
एक बॅकअप देतात आहेत आणि खूप मजा येणार आहे. आपण आत्ता निघतोय, 11 वाजलेत आणि आपण आता निघून पोचणार आहे सकाळी नांदेडला थेट 10 ते 11 वाजता. तर आता आपण डायरेक्ट निघूया आणि आता जास्त काय ब्लॉग शूट करायचा नाही. आता डायरेक्ट निघायचं आहे, गाडीत बसून झोपायचं आहे. तुम्हाला माहिती आहे गाडीत बसलो गेला 11 तासाचा प्रवास आहे. आपण डायरेक्ट झोपणार आणि आपण डायरेक्ट सकाळी उठल्यावरती नांदेडमध्ये भेटणार. तर आजच्या शोला आम्ही लोक सगळे आहेत, मी, दादा, भावाबाई, बबली आणि ही आपली सगळी टीम, विमल किंग, केसरी. कलवंत कुठे गेला? कलवंत आता बघितलं होतं. आता गाडी घेऊन अच्छा हां, चिंकू, परत आपला दुसरा कीबोर्ड आकाश आणि पव्या भाऊ सुद्धा आहे. ते लोक आतमध्ये तिथं पिपाण्या वाजवतात सगळे, ते लोक बसलेत. तर राडा होणार आहे भाई, राडा होणार. पोरं नाही ऐकणार आपल्या महेश दादाच्या आळत. काय चाललंय केवढे हे काय बोलतो कोण आहे? कलवर बोल आता कुठं मला इकडे उभा राहू दे. ये चल 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 खाली चल ये खाली ये मला माहित होतं दादा वरडणार. चला भाई, चला भाई, आता थेट डायरेक्ट नांदेडला सकाळी भेटूया आपण. आता झोपूया, चला. उंदीर मामा की जय. अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा विजय सो. साई बाबा की जय. एरकोल एरकोल जय बाबा. आपण मॅचिंग चालू आहे. आज ती गाडी पाठवलं त्या ड्रायव्हरला थांबायला ब्रिजवरती. ठीक आहे, हा बरं. आम्ही पोचलो, आता पोचलो अजून 3 तासात. केबीडी 90 अण्णा ही करतात वाटतं. हा बघा, आम्हाला काय टाकू द्या बनियन मध्ये गेले पूर्ण इकडं काढतो असा. अरे पप्या थांब जरा. हा रात्री एवढा पिपानी वाजून एवढा डेंजर होता ना हा, की काय करावं त्यालाच नव्हता माहिती. खात होता वरती पण बरोबर त्याला खालती, हा खालती झोपलेला. वरतून खातोय सगळं त्याच्या तोंडात इकडे जाते. इथं पडलं सगळं. हे बघा, हे बघा, नुसत्या पिपाण्या वाजवतो, नुसत्या पिपाण्या. जास्त पिपाण्या वाजवणारे एकमेव पोरगा ग्रुप मध्ये हा.
ए बाबा नाही असत आहे. म्युझिशियनचं काम असं ना तेव्हा कधीच नाही करा असं भावाला विचारा. तेव्हा पिपलीला त्याच्यात ते टोपी निघालेली असेल टोपी. उत्तर भेटला. हिसाब करतो विमल पण झाल्यापासून बिचारा सदम्यामध्ये कधी किती आतमध्ये आला बस बघून पटकन. कल्ला बोलतो तोंड कुठं धुवायचं मी काय तोंड धुणार दिसतो का तुला तोंड धुणार पण तुझ्या एवढ्यात काय ते तोंड धुणारे दिसतात तुला मारायचा नाही लापायला काय तोंड धुणारे दिसतात का तुला अरे एवढे शेट आहेत ते 1200 स्पॉन्सर 1236 झाले तर पेमेंट करू. ओके पाण्याच्या बाटल्या ना घेतल्या तुम्ही आवाज बघितलं काय बंद झाले तरी पण खातोय बाई. बंद झाले तरी पण. मेंटल बोलतात डिप्रेशन. छोट्या आला कॅमेरा सगळं आला सगळं. ते पाईप घे जरा गाडीवर तरी पण थंड पाणी मार. भाई आता एक सीन झालाय. आईस्क्रीमचे वितळलेले कोण दोन साईडले कोण खाली आलेले आहेत. वधूवर कच्चं मांडव त्याने साईडला येऊन आईस्क्रीम खाऊन घ्यावी आणि आपले कोण बाजूला ठेवावे. बाकी आमचे माणसं उरलेले आईस्क्रीम खातील आणि तुम्हाला चोकोबार देते. भोंगे ना भोंगे वाई बसवर ना खाली पडले. 2 भोंगे बघा इथं बांधलेले वरती. अरे नीट बांधले नाही. हा, तू असंच करतो नंतर एकटा वरती नाही लागत. हा विचारायला बोलतो भाई निघूच शकत नाही. नशीब ट्रक बिकनी उडवले नाही तिथे बघा तिथं पडलेले एकदम त्या साईडला बघा नशीब फुटले नाही भाई फुटले नाही चेपले नाही. आणि अवघ्या आता अर्धा तासावर लोकेशन आहे इकडनं आणि इतर भोंगे. चले फायनली दुपारचे 2:45 वाजता आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहोत. लोकेशनला पोहोचलोय म्हणजे अजून पोहोचलो नव्हतो आपण. गाडी लावणार ना मी दाखवणार. म्हणजे पोहोचलोय. 13 किलोमीटर 5 किलोमीटरला 1 मिनिटाचा एव्हरेज. आता आपल्याला आराम नाही भाई पहिली गोष्ट. बिलकुल आराम नाही. जेवायचं आणि टाइमपास करायचा आणि वाजवायचा. चारंगीचा माझी गाडी तुम्ही अच्छा यांची पण आताच होती आता झाले. म्हणजे आपल्या इकडचे मीरा भाईंदरची सगळी पब्लिक पण आता झाली. म्हणजे आपण अगोदर पोहोचलो 5 मिनिट. सगळी गँग आताच आले सेम टायमाला पोहोचलो. त्यांची गाडी आहे नगरसेवकाची गाडी. तुम्ही पण आताच पोहोचले. आम्ही आता हॉटेलवर होतो आम्ही फ्रेश होऊन आलो. हा आम्ही पण एका आताच काय पोहोचलो. गाडीमध्ये आलं फ्रेश व्हायला मी काय बोलतो पहिले फ्रेश आलो असतो कारण काय माहिती का 6 वाजता एंगेजमेंट टायमिंग त्याला जेवण 3:30 ला बंद हे आपल्यासाठीच थांबले. आणि ती मुलं पण सगळे आम्ही पण फ्रेश होऊन आलो. सगळे जेवायला आलोय. अजून एक बस यायची बाकी त्याच्यासाठी सगळेजण जेवण तुम्हाला तिकडे पाठवलं की तुम्ही नंतर सेटअपसाठी द्याल ना डायरेक्ट त्याच्यासाठी थोडा आराम करायचा आराम पण करतो. तुम्हाला एक 5-6 रूम तिथे देतो मी. हो.
हॅलो अमन दोन मिनिटं. हो हो वन साईड आपले ड्रायव्हर बघून 21 आहे. 21 ना ठीक आहे तुम्हाला नाही लॉज 5 रूम ठेवले तुम्ही. 5 रूम. मध्ये एक जाताना याला उचलायचं डायरेक्ट गाडीमध्ये वरती टपावरती आणि 4 भोगे गाडीच्या आत. याला बघू याला उचला सगळ्यांनी. मुंबई सेंटर वरून अन्नाची मोरी फरारी. मला पकडायचं असेल तर इथं नांदेडला या 800 किलोमीटर. बरं झालं बघा. आपला बुट्या भाऊ कसा झाली इकडं. हा एक बुट्या भाऊ कसा झाली इकडं. नानापर्यंत आहे भाऊ. आतीच कसं झालं तर. ए यार, नाही. आपला आतीच कसा जायला नानापर्यंत असा. वा, इकडे पोहोचायलाच त्रास होतो. आणि फ्रेश होऊया आता. आपल्याला पूर्ण फ्रेश नाही व्हायचं, फक्त गुळणी वगैरे करून आपल्याला जेवायचं आहे आणि मग जेवून आपल्या रूमवर जायचं आहे. रूमवर ते परत येऊन सामान विमान सेट करून वाजवतं. इथंच वाजवतं आपल्याला असं. चला चला. पूर्ण बंद होणार आहे. पूर्ण बंद होणार. आपला सेटअप मुला मुलींसोबत नाचायला आपल्याला तशी मुलं नाचून म्हणजे कसं आता असं इकडे या साईडला घेऊया. चालेल ना. असं एवढ्या कार्पेटवरती घेऊया आणि फ्रंटला इकडे मग मुलांना काय नाचून ते घेऊया. नाही, थोडासा मग असं घेऊया असं घेऊया. हा म्हणजे असं असे उभे राहतो. थोडं मागून घेतं चालेल. हा मागूनच इकडनं मागूनच घेऊया. हा मागून म्हणजे कसं फेस आपल्या इथे राहील. इथे राहिलं तर सगळा आवाज असा जाईल. हा बरोबर. असा लावला ना तर इकडनं आवाज की असा क्रॉस घेतला तर इकडे इकडे असा इकडनं इकडे असं पण चालेल. ही जागा आपल्याला भेटते ना. हा मग आपण इकडनं क्रॉस टाकला. हा असा क्रॉस टाकू इकडे कार्यक्रम जो काय चालू राहील तेव्हा तुम्ही संपते. हा व्ह्यू भेटतो ना आपल्याला. हा भेटेल. फक्त आमच्या बाईक पण नसेल तुम्ही लक्षात ठेवा. हो हो ते डेकोरेटरवाला इथे तो लगेच सेटअप काढून राहुल कुठे रे. चलो तर आता जेवूया मस्तपैकी. आणि जेवून आपल्याला जायचं, मी मगाशी येऊन बोललो, जेवून जायचं आपल्याला लॉजवरती, म्हणजे तिकडे रूम दिली आणि आपल्याला सेटअप वगैरे लावा द्यायचं. तुम्ही बघितलं असतात तर जेव्हा मस्त जेवायला या. गाईज आता आम्ही आलेलो आहे रूमवर. एकदम पद्धतशीर झोपलेलो आहे. मस्त हवा आहे. फक्त एवढंच आहे, गरमी भरपूर आहे, पण ठीक आहे. रूम व्यवस्थित अवेलेबल झालेला आहे. एकदम चाबूक. आता आपण भेटूया डायरेक्ट 6 वाजता. खतम. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.